आदिवासी समाजाचा ठाण्यातून आता जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत थेट हा मोर्चा निघालेला आहे। आदिवासी बांधव हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। सरकारच्या विरोधात या आदिवासीचा मोर्चा निघालेला आहे। सरकारच्या विरोधात कशा प्रकारचा तुमचा मोर्चा या ठिकाणी निघाला? आमचा जन आक्रोश मोर्चा अशा पद्धतीने आदिवासी बांधवांच्या विरोधात ज्या सरकारने औरणमध्ये धनगर आणि धांगड यांच्या विरोधात आमच्या जर आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये जर यांना सबमिट करायचा प्रयत्न केला तर आम्ही आदिवासी बांधव कधी संपवत घेऊन येणार नाही। आणि आदिवासी बांधवांचा हा लढा आहे का त्या जाती आमच्यात काय त्यांना 3.5% धनगरांना दिलंय। आणि गोपीचंद पडळकरला पण सांगतो आम्ही की आमच्या आदिवासी बांधवांच्या नादी लागू नका, कारण आदिवासी बांधव हा निष्कर्षपणाने शांत बसलेला आहे, पण आता शांत बसू शकत नाही। किंवा आमच्या जर जातीमध्ये तुम्ही समवेत होत असेल अनुसूचित जमातीमध्ये ते आम्ही कधी संपूर्ण करणार नाही। आदिवासी बांधून पेटून उठणार। आणि आता आंदोलन गावाखेड्यातून तालुक्यातून जिल्ह्यातून सर्व बघा नरहरी झिरोळ साहेब पण मंत्रालयात आता विधानसभेमध्ये बसलेले उपोषणला। आणि अन्याय जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावाखेड्यामध्ये हा उपोषण चाललेला आहे। आणि सर्व आदिवासी बांधून आपलं रस्ता रोको आंदोलन आणि काही येणारे पाणी लोहमार्ग हे सगळं काही कालराने जर यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते पाणी सुद्धा मुंबईला येणारा बंद करणार आहोत। आणि या ठिकाणी मुख्यमंत्री ठाण्याचे आणि ठाण्यात हा मोर्चा आहे। पाहायला गेलं तर तुमच्या अजून मागण्या पूर्ण करा। आता गेले महिना झाला याच्यात आम्ही आंदोलनाचा पुकारलेला आहे, पण अजून मुख्यमंत्री जागे झाले नाही। जर आमच्या आदिवासी बांधवांना आमच्या आदिवासीचं आरक्षण धनगरांना दिलं तर आम्ही पूर्ण भारत देशात महाराष्ट्रात आहेत पूर्ण भारतात आम्ही रस्ता रोको आंदोलन करू। धनगर आता आदिवासी समाज असा रस्त्यावरती आलाय, तुमची काय मागणी? आमची आता अशी मागणी आहे का आमच्या आरक्षणमध्ये कोणी येऊ नाही। हे धनगर अलग वेगळे आहेत आणि आम्ही वेगळे आहेत। आमची परंपरा, आमची वेशभूषा, आमची चालीरीती, आमची संस्कृती खूप वेगळी आहे, जगाच्याही वेगळी। आम्ही या देशाचे मूळ रहिवासी मालक आहेत, म्हणून या धनगरला किंवा कोणी असेल त्यांना जर आरक्षण पाहिजे असेल तर सरकारने त्यांना NT मधून वेगळं द्यावा, आमच्या ST मधून देण्यात येऊ नये। नाही तर अन्यथा जगभर हा आक्रोश मोर्चा झाल्याशिवाय राहणार नाही आणि महिला सुद्धा आम्ही कोणी मागे हटणार नाही। ह्या सरकारला आमचं आव्हान आहे। आणि शिंदे सरकारच्या ह्या शहरामध्ये आज उपस्थित आम्ही लावलेले आहे। आनंद दिघे साहेबांनी इथं सांगून गेलेले आहेत का हे आदिवासी मूळ मालक ह्या देशाचे रहिवासी आहेत। एवढं माहीत असताना देखील ह्या सरकारने अभ्यास करावा आणि आमच्यावरती हा होणारा अन्याय नेहमी आम्ही सहन करणार नाही असे आम्ही त्यांना आवाहन करतो। नाहीतर इथून पुढे जे होईल त्याला सरकार जबाबदार राहील असं आम्ही सर्व महिलांच्या संघटनेच्या वतीने आणि आदिवासी बांधवांच्या वतीने जाहीर आवाहन करतो। आदिवासींचा मोर्चा जो तो ठाणे जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आता निघालेला आहे। त्यांच्या विविध मागण्या आहेत। तसेच या ठिकाणी धनगर समाजाने आमच्यातल्या आदिवासी समाजाला आरक्षण न घेता वेगळं आरक्षण द्यावं असं देखील त्यांची मागणी आहे। मात्र पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी आता आदिवासी समाज सरकारच्या विरोधात या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि लवकर सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी त्यांनी मागणी केलेली आहे। कॅमेरा आम्ही शिगवणसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।